तालुक्यामध्ये सध्या एक प्रश्न जोरदारपणे चर्चेमध्ये आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते आज दुर्लक्षित झाले आहेत का? या प्रश्नामागे राजकीय आरोप असले तरी त्यामागची वास्तविकता पाहिली तर चित्र वेगळं दिसून येते। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी दत्ता माळसकर। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत कठीण होते। एकीकडे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या व्यासपीठावर विविध पक्षातील अनेक दिग्गज नेते उभे होते। भाजपानेही वेगळी वाट धरत काही प्रमुख नेत्यांनी बेगडे यांना उघड पाठिंबा दिला। या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये त्या काळात सुनील शेळके यांच्या सोबत मावळ तालुक्यातील एकही मोठा राजकीय नेता उभा नव्हता। त्यांच्या सोबत होती ते सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य जनता। याच कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला, कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुनील शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना 1 लाखाहून अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला। आज कार्यकर्त्यांना काय दिलं असा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर अलीकडील नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसून येते। भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले संतोष हरिभाऊ दाभाडे यांनी युतीचा धर्म पाळत सुनील शेळके यांच्या सोबत राहिले। त्यामुळे त्यांना नगराध्यक्षपद सुनील शेळके यांनी बहाल केले। तर उपनगराध्यक्षपदी गणेश काकडे यांना, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीसाठी निष्ठेने काम करणाऱ्या मयूर ढोरे यांच्या पत्नी आबोली ढोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी व विजय दिला। भाजपाचे कार्यकर्ते असतानाही सुनील शेळके यांच्यासाठी काम केलेले राजू चव्हाण त्यांच्या समोर विरोधी उमेदवार न देता त्यांना संधी दिली। तसेच पंढरीनाथ ढोरे निवडणुकीमध्ये पराभव असूनही स्वीकृत नगरसेवक पद त्यांना बहाल केले। तर लोणावळ्यामध्ये भाजपाचा असतानाही निष्ठा जपणारे देवदास कडू यांना पहिलेच उपनगराध्यक्ष पद, तसेच धनंजय काळुके, सनी दळवी, सोनाली मराठे, प्रियंका कोंडे, जीवन गायकवाड, भाग्यश्री जगताप, मंगेश मावकर, लक्ष्मी पाळेकर, वसुंधरा दुर्गे, गायत्री रिले, श्वेता पाळेकर, आनंदा आंबोरे, नैना पैलकर, आरती टिकवणे पहिल्या टर्ममध्ये नगरसेवक केलं। तसेच सुनील शेळके यांना साथ देणारे निखिल कवेश्वर, मुकेश परमार यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं। याच यादीमध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव समोर येते ते म्हणजे सना चौधरी यांचे। शिवसेनेचे कार्यकर्ते असूनही त्यांनाही कोणत्याही राजकीय स्वार्थ न पाहता सुनील शेळके यांच्यासाठी निष्ठेने काम केले। त्यांच्या प्रभागात कोणताही विरोधी उमेदवार न उभा करता त्यांना नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली। ही सर्व नावे सांगतात की वाईट काळामध्ये दिलेली साथ विसरली गेलेली नाही। फॉर्म्युला राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हाच फॉर्म्युला वापरला जाणार आहे। निष्ठेला संधी आणि कामाला न्याय, ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी दबावाला बळी न पडता साथ दिली त्यांना पुढील टप्प्यातही जबाबदाऱ्या आणि संधी दिल्या जातील असे संकेत मिळत आहे। मावळ तालुक्यात आज एक प्रश्न विचारला जातोय। 2024 मध्ये सुनील शेळके यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या कार्यकर्ते आज दुर्लक्षित आहेत का? पण खरी परिस्थिती काय आहे? ज्यावेळी सगळे पक्ष एकत्र आले होते, ज्यावेळेस दिग्गज नेते विरोधात उभे होते, त्यावेळेस सुनील शेळके यांच्या सोबत होता तो फक्त सामान्य कार्यकर्ता आणि मावळची जनता, आणि या जनतेने त्यांना 1 लाखाहून अधिक मतांनी निवडून दिलं। आज जर कोणी विचारत असेल तर कार्यकर्त्यांना काय दिले तर त्याचं उत्तर आहे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तसे नगरसेवक पदे आणि सन्मान सुद्धा। वाईट वेळेत साथ देणाऱ्यांचा विसर न पडणारा नेता म्हणजे मावळचे जनसेवक सुनील शेळके। म्हणूनच असे स्पष्टपणे म्हणता येते की सुनील शेळके यांनी आपल्या पाठीशी इमानदार राहिलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कधीही विसरलेले नाही। कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून कोण वाईट वेळेत आपल्या सोबत उभा राहिला हे त्यांच्यासाठी निर्णायक ठरलं। याच कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मावळवासीयांमध्ये सुनील शेळके यांची वेगळी क्रेज पाहायला मिळते। कोणाला ते भाऊ वाटतात, तर कोणाला मुलगा, तर कोणाला आपल्या जवळचा मित्र। मोठमोठे राजकीय चेहरे एका बाजूला असले तरी एकट्या सुनील शेळके यांचा चेहरा आज मावळच्या माणसांच्या गळ्यातील ताईत बनला आहे। म्हणून मावळात असं म्हणलं जातं, निष्ठेचा विसर पडणारा नेता नाही तर निष्ठेची संधी देणारा नेता म्हणजे मावळचा जनसेवक सुनील शेळके। पक्ष वेगळा असो, विचार वेगळा असो, पण वाईट वेळेत साथ दिली जाते, त्या माणसाला न्याय मिळतो, ही आज मावळची ओळख बनली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलच्या फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका।
आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.